गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेध तोच खरा गुन्हे शोध. सत्याचा शोध, अन्यायावर प्रहार. आपण जोडले आहोत गुन्हे शोध न्यूज नेटवर्क सोबत. नमस्कार, मी मीनाक्षी घोडके घेऊन आली आहे आजच्या मोठ्या धक्कादायक बातम्या. एक्सपीओ मार्केटिंग कंपनीचा पैशाचा खेळ की गुंतवणूकदारांचा घामाचा पैसा. कष्टाचा पैसा गुंतवला, विश्वास ठेवून लाखो रुपये कंपनीत दिले, पण पैसे परत मागितले असता मिळाला काय? शिवीगाळ, धमकी आणि मारहाणीचा आरोप. जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील तामसवाडी येथून हा गंभीर प्रकार समोर आला आहे. एक्सपीओ मार्केटिंग कंपनीशी संबंधित कथित आर्थिक व्यवहारातून हा वाद निर्माण झाल्याचे फिर्यादीचे म्हणणे आहे. या प्रकरणात एका शेतकऱ्याने तब्बल 9 लाख रुपये गुंतवल्याचा दावा केला असून पैशांचा हिशोब मागितल्यानंतर आपल्याला हल्ला झाल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी पारोळी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 308/2026 दाखल करण्यात आला आहे. नेमकं प्रकरण काय? फिर्यादी भैया भीमराव पाटील यांच्या जबाबदारीनुसार संजय उर्फ SK हिलाल पवार आणि यांचा भाऊ शरद हिलाल पवार हे एक्सपीओ मार्केटिंग कंपनीचे काम करत असल्याने त्यांच्या माध्यमातून गावातील अनेक नागरिकांनी कंपनीत पैसे गुंतवले. फिर्यादीनेही सुमारे 10 महिन्यापूर्वी 9 लाख रुपये गुंतवल्याचे पोलिसांना सांगितले आहे. मात्र अपेक्षित रक्कम मिळत नसल्याने पैशांचा हिशोब मागण्यात आला आणि त्यातून वादाला सुरुवात झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. आता प्रश्न असा आहे, गावातील आणखी किती नागरिकांनी पैसे गुंतवले आहेत? एकूण किती रक्कम जमा झाली आहे आणि त्या पैशांचा नेमका व्यवहार कुठे झाला? फोनवर धमकी आणि त्यानंतर हल्ल्याचा आरोप. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार 9 ऑगस्ट रोजी फोनवरून झालेल्या संभाषणात शिवीगाळ आणि धमकी देण्यात आली. यानंतर शहीद स्मारकाच्या कामाच्या ठिकाणी संजय पवार आणि त्यांचा मुलगा यश पवार यांनी वाद घालत कॉलर पकडली, शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. नागरिकांनी मध्यस्थी केल्यानंतर त्यावेळी वाद थांबला. मात्र 2 दिवसांनी पुन्हा गंभीर प्रकार घडल्याचा आरोप आहे. हॉटेलमध्ये चहा घेत असताना मारहाणीचा आरोप. 11 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5:30च्या सुमारास फिर्यादी मित्रांसोबत नाना अमृततुल्य हॉटेलमध्ये चहा घेत बसले होते. त्यावेळी शरद पवार, संजय उर्फ SK हिलाल पवार आणि यश संजय पवार तेथे आल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. तिघांनी शिवीगाळ करत चापट्या बुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. वाद सोडवण्याचा प्रयत्न सुरू असतानाच यश संजय पवार यांनी हॉटेलमधील मोठ्या धातूच्या चहाच्या चमच्याने डोक्यावर, कपाळावर आणि उजव्या डोळ्याच्या वर मारल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या घटनेत डोक्यातून रक्तस्राव झाल्याचे फिर्यादीचे पोलिसांनी सांगितले. मित्रांनी मध्यस्थी करून सुटका केल्याचा दावा. फिर्यादीचे मित्र सरतीश चंद्र उर्फ पंजाबराव पवार आणि ऋषभ रघुनाथ पवार यांनी मध्यस्थी करून त्यांची सुटका केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या झटापटी दरम्यान गळ्यातील सोन्याची चैन तुटून नुकसान झाल्याचाही आरोप आहे. तसेच एक्सपीओ कंपनीचे पैसे पुन्हा मागितल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा दावा फिर्यादीने केला आहे. पत्नीशीही मारहाणीचा आरोप. घटनेनंतर सावरखेडा तामसवाडी रस्त्यावर फिर्यादीच्या पत्नीसोबत वाद झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. यश संजय पवार यांनी पत्नीला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. जखमी झाल्यानंतर फिर्यादीवर धुळे येथील श्री भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार करण्यात आले. उपचार दरम्यान दिलेल्या जबाबाच्या आधारे पारोळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. BNS अंतर्गत गुन्हा दाखल. या प्रकरणात भारतीय न्याय संहिताच्या कलम 118(1), 115(2), 352 आणि 351(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस 731 जयंत सपकाळे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. पण गुन्हे शोधचा सवाल केवळ मारहाणीपुरता नाही. या संपूर्ण प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे एक्सपीओ मार्केटिंग कंपनीशी संबंधित कथित आर्थिक व्यवहार. जर एका व्यक्तीने 9 लाख रुपये गुंतवले असतील आणि गावातील इतर नागरिकांनीही त्याच माध्यमातून
गुंतवणूक केली असेल तर एकूण किती रकमेची गुंतवणूक झाली, पैसे नेमके कोणाकडे जमा झाले, गुंतवणूकदारांना त्यांची रक्कम किंवा परतावा का मिळाला नाही, कंपनीची अधिकृत नोंदणी आणि आर्थिक व्यवहार काय सांगतात, गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा करणाऱ्या एजंट किंवा मध्यस्थांनी भूमिका काय, आणि सर्वात महत्वाचा प्रश्न, हा केवळ दोन व्यक्तींमधील पैशाचा वाद आहे की यामागे मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराची शक्यता आहे. या प्रश्नांची उत्तरे तपासातूनच स्पष्ट होणार आहे. दलाल आणि सूत्रधार कोण, गुंतवणूकदारांना कंपनीचे नाव सांगून पैसे गुंतवण्यास प्रवृत्त करणारे एजंट कोण, त्यांनी किती रक्कम गोळा केली, किती कमिशन घेतले, पैशांचा अंतिम प्रवाह कुठे गेला, कंपनीच्या खात्यात पैसा जमा झाला की इतर खात्यांमध्ये, या सर्व बाबींची चौकशी होणे गरजेचे आहे. गुन्हे शोधचा थेट सवाल, पैसे घेताना विश्वास दिला, पैसे परत मागितल्यावर हल्ला झाल्याचा आरोप झाला, मग या कथित आर्थिक व्यवहाराचा खरा हिशोब कोण देणार. पोलिसांनी या प्रकरणातील मारहाणीचा आरोपांसोबतच एक्सपीओ मार्केटिंग कंपनीशी संबंधित गुंतवणूकदारांची संख्या, जमा झालेली रक्कम, एजंटची भूमिका, बँक व्यवहार आणि पैशाचा अंतिम प्रवाह यांचीही चौकशी करावी अशी मागणी पुढे येत आहे. मात्र गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे की नाही याचा अंतिम निर्णय तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेतच होईल. आरोपींवरील आरोप सिद्ध झालेले नाहीत आणि संबंधितांना त्यांची बाजू मांडण्याची संधी मिळणेही आवश्यक आहे. पण सवाल कायम आहे, कष्टाचा पैसा, गुंतवणूकदारांचा आणि हिशोब मागितल्यावर मारहाण, या संपूर्ण प्रकरणामागे आर्थिक व्यवहार नेमका काय आहे, पैशाचा प्रवाह कुठे गेला, आणखी किती गुंतवणूकदार या प्रकरणात आहेत, या प्रश्नाची उत्तरे तपासातूनच समोर येणे गरजेचे आहे. या प्रकरणाच्या पुढील घडामोडींवर गुन्हेशोध न्यूज नेटवर्क लक्ष ठेवून आहे. गुन्हेशोध बातमी नाही तर गुन्ह्यांच्या मुळापर्यंत जाणारा शोध. मी आहे मीनाक्षी घोडके आणि आपण पाहत आहात गुन्हेशोध न्यूज नेटवर्क.